गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर ना आज माझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण झालेली होती. आता काय ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सर्वात आधी तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे ना मला स्वामी सारामृतचं पारायण करायचं होतं. त्यासाठीच इथे मी पहाटे उठलेले होते, कारण आज मला ब्रह्ममुहूर्तावर स्वामींचं पारायण करायचं होतं. त्यासाठी इथे बरोबर 3:10 मी उठलेले होते. उठल्यानंतर सर्वात आधी तर झाडू मारून घेतला. छान अशी लादी सुद्धा पुसायची होती मला. लादी वगैरे मी पुसून घेतली आणि मस्त आंघोळ करून घेतली. तर तुम्ही पाहू शकतात आंघोळ वगैरे करेपर्यंत ना मला 3:45 झालेले होते. आता ब्रह्ममुहूर्तावरती कुठलीही गोष्ट केली की सगळ्यात जास्त फळ आपल्याला भेटतं, हे तर तुम्हाला माहीतच असेल. आता घरात सगळे झोपलेले होते ना, त्यामुळे ते टीव्हीला पाहू शकता तुम्ही अगदी कमी आवाजामध्ये ना 108 वेळेस मी स्वामींचे मंत्र लावलेले होते, कारण मला स्वामी सारामृत वाचायचं होतं. आणि त्याच्या आधी घरभर असे मला मंत्र वगैरे लावून घेतले ना खूप छान आणि पॉझिटिव्ह फील येतं. तर सकाळी मस्त असे मी मंत्र वगैरे लावून घेतले. आणि ब्रह्ममुहूर्ताचं जेव्हा आपण पूजन वगैरे करत असतो ना, तेव्हा दिवसाची सर्वात पवित्र वेळ आणि शुभ काळ असा मानला जातो. त्यामुळे ब्रह्ममुहूर्ताला खूप महत्त्व देतात. आणि ही वेळ कधी असते तर तुम्हाला सांगते मी, सूर्योदयाच्या साधारण 1.5 ते 2 तास आधीचा जो काळ असतो ना, तर तो असतो ब्रह्ममुहूर्त. यावेळी वातावरणात अगदी शांतता असते, शुद्ध वातावरण असतं आणि सात्विकता सुद्धा असते असं मानलं जातं बरं का. आणि या वेळेत केलेली पूजा, जप, ध्यान, पारायण आणि नामस्मरण यांचं फळ आपल्याला ना आहे त्या पटीपेक्षा 10 पटीने एक्स्ट्रा भेटतं. कारण शांतता असल्यामुळे ना देवाकडे आणि गुरुच्या चरणी एकाग्रता सहज आपल्याला मिळते. त्यामुळे ना शक्यतो तुम्हाला जेव्हा पण असं पारायण वगैरे करायचे असेल, पूजा करायची असेल घरामध्ये, तर शक्यतो आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती ह्या गोष्टी करायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकतात छान अशी आंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर मी इथे ना पहिले तर इथे टिपॉय आहे त्यावरती मी छान असा इथे लाल एक रुमाल आहे माझ्याकडे, म्हणजे जे ब्लाऊज पीस होता तर तो अंथरून घेतला. तुम्ही एक तर स्वामींची पूजा करताना लाल वापरू शकतात किंवा पिवळा कपडा वापरू शकतात. स्वामींना पिवळं वस्त्र, पिवळे फूल, पिवळं म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वामींना प्रिय आहे, त्यामुळे ना तुम्ही पिवळा कपडा वापरू शकतात. पण आता खरं सांगायला गेलं तर माझ्याकडे पिवळा कपडा नव्हता, त्यामुळे मी लाल वस्त्र इथे घेतलेलं आहे, म्हणजेच लाल इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे. नवीन कपडा वापरायचा आहे, जुना कपडा आपल्याला यामध्ये वापरायचा नाही. तर स्वामींच्या जो फोटो आहे माझ्याकडं, तर त्याला मी छान असं पुसून वगैरे घेतलं. आणि नंतर त्यामध्ये म्हणजे मी जे चंदनगंध आहे माझ्याकडं तर तो लावून घेतला. छान असा हार सुद्धा घालून घेतला आणि इथे दिव्याची पूजा करून घेतली. आता दिवा आपल्याला जे सगळे, अग्नी खूप महत्त्वाची असते, कारण कुठलीही गोष्ट करताना अग्नी साक्ष असते असं आपण म्हणतो. त्यामुळे ना शक्यतो आपण इथे काय करायचं, सर्वात आधी तर दिवा लावून घ्यायचा, त्याची छान पूजा करून घ्यायची आणि मग आपल्याला बाकीच्या पूजा काही करायच्या असतील ते करून घ्यायचे. तर इथे मी छान असे दिवा लावून घेतला, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि एक छोटंसं फूल ठेवून ना म्हणजे नमस्कार करून घेतला. तर आता 2 नंबरला आपण इथे करायला घेतलेलं होतं म्हणजे गणपतीची पूजा. आता आपण काय म्हणतो, घरात कुठलंही शुभ कार्य वगैरे असेल तर आपण सर्वात आधी कशाची पूजा करतो, तर ते म्हणजे गणपतीची. म्हणून इथे मी सर्वात आधी गणपतीची पूजा करायला घेतली होती. आता गणपतीचं खूप महत्त्व आहे, कारण आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुम देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे आपण जे मंत्र म्हणतो, निर्विघ्न, कुठलंही कार्य माझं निर्विघ्न होऊ दे, आणि त्यात याला आपण काय करत असतो, मग गणपतीला आधी पूजत असतो. तर इथे मी छान अशी गणपतीची पूजा करून घेतली. एक छोटंसं फूल ठेवलं आणि हरळसुद्धा होती, तर ती मी हरळ वगैरे ठेवून घेतली. आता नंतर मला नाही येते स्वामींची छोटीशी माझ्याकडे मूर्ती आहे, तर त्याच्यासाठी मला नाही ते स्वामींचा अभिषेक घालायचा होता. आता हे तुम्ही मूर्ती पाहताय नाही, मी खरं तर अक्कलकोटवरूनच आणलेली आहे. हा फोटो आणि ही मूर्ती मी तिथूनच आणलेली आहे. मूर्ती खूप छोटी आहे माझ्याकडं, पण चला, कारण देव आहे त्यामुळे आपल्या मनात जर भाव असेल ना, तर तुम्ही मूर्ती किती लहान ठेवताय किंवा किती मोठी करताय ह्याच्याशी काही घेणं देणं, आपल्या मनातील भाव महत्त्वाचा असतो, हो की नाही. तर इथे माझ्याकडे ही मूर्ती होती, तर तिला एक मी प्लेटेमध्ये ठेवून घेतलं. नंतर त्यामध्ये दूध, दही, मध आणि थोडंसं मी ते तूप घालून घेतलेलं होतं, कारण यांना स्वामींचा अभिषेक मला घालायचा होता. छान असं इथे सगळं मी एकत्र करून घेतलं आणि चमच्याने अभिषेक घालून घेतला. नंतर आपल्याला हे सगळं स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची असते, म्हणजे आपण जे शुद्ध जल म्हणतो तर त्याप्रमाणे इथं मूर्ती मी इथे धुवून घेतलेली होती. आता ही छोटीशीच मूर्ती आहे माझ्याकडे, तुम्ही पाहू शकतात. तर यानंतर ना मला आता स्वामींचा अभिषेक वगैरे मी करून घेतला. नंतर छान अशी स्वामींची आता मूर्तीची पूजा करून घ्यायची होती. तर तुम्ही पाहू शकता इथे जे दिसतंय ना तुम्हाला, हे जे मी वस्त्र ठेवलेलं आहे म्हणजे ते गोल फुलासारखं दिसतंय, तर हे मी खरं तर
इथे आसन शिवलेलं होतं समईसाठी. पण आता समई म्हटलं चला स्वामींना सुद्धा याचा वापर होतोय, छान असं आपण पूजा वगैरे करायचं असेल त्यावेळेस अशा पद्धतीचे आसन टाकले तर दिसायला पण खूप छान वाटतात आणि ते आपल्यालाही थोडंसं प्रसन्न वाटतं, हो की नाही. तर इथं त्यावरती मी छोटीशी मूर्ती ठेवून घेतली, त्याला थोडंसं गळ्यातलं वगैरे घालून घेतलं. स्वामींच्या गळ्यातलं आहे माझ्याकडे. खरं तर मला फक्त रुद्राक्षाची स्वामींची माळ आणायची आहे, पण तशी फक्त छोटीशी इतकी छोटीशी मला भेटलेली नव्हती, म्हणून खरं तर तशी नाही आहे. तर इथं दुसरेच एक म्हणजे हार आहे माझ्याकडं, तर तशा पद्धतीचा हार मी घालून घेतला. नंतर फुलं वगैरे ठेवून छान अशी इथे स्वामींची पूजा करून घेतली. आता प्रत्येक वेळेस काय होतं माहिती का, दिव्याचा मंद प्रकाश, मंत्राचा आवाज आणि स्वामींचं स्मरण या सगळ्यांमुळे ना घरात खूप पवित्र वातावरण झालं होतं बरं का. ब्रह्ममुहूर्त आपल्याला फक्त धार्मिक शक्ती देत नाही, तर मानसिक शांतता सुद्धा देतो आणि सकारात्मक विचार आणि दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा होते बरं का. ब्रह्ममुहूर्तावर केलेली भक्ती मनाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते. त्यामुळे तुम्हाला जर कधी शक्य असेल ना, तर तुम्ही अगदी 5 मिनिटं उठून का होईना स्वामींचं नामस्मरण करा. म्हणजे ज्या कोणी देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाचं 5 मिनिटं उठून आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आता तुम्ही कधी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा किंवा नामस्मरण केलं आहे का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर पूजा पारायण करून मनाला इतकी शांतता मिळत होती ना, काय सांगू तुम्हाला, इतकं छान वाटत होतं ना मला सकाळी सकाळी. आता ह्या सगळ्या गोष्टी ना शब्दात सांगता येणार नाही, एवढं छान मला वाटत होतं. स्वामींची कृपा आपल्या घरभर सगळी पसरलेली असते, म्हणून शक्य असेल तर काही मिनिटं तरी तुम्ही उठून या गोष्टी नक्की करा. आता मला तर आज मनापासून जाणवलं होतं की ब्रह्ममुहूर्तावर घेतलेलं स्वामींचं नाव दिवसच नाही तर मन सुद्धा खूप उजळून टाकतो आणि खूप छान वाटतं बरं का. ह्याचा खूप छान असा मला इथे अनुभव आज आला, कारण मी पहिल्यांदाच आज ब्रह्ममुहूर्तावर स्वामींची पूजा करायला घेतलेली होती. मी पारायण वगैरे सगळं काही करते, पण मला काही ब्रह्ममुहूर्तावर उठणं म्हणजे बाकीच्या गोष्टी करणं होत नाही. त्यामुळे मला जमल त्यावेळेस मी उठून मात्र ह्या गोष्टी करायचे. पण आज मी मनाशी ठरवलंच होतं की स्वामींना आज गुरुपौर्णिमा आहे, आपण स्वामींना गुरु मानतो किंवा सद्गुरू मानतो, त्यामुळे ना आपल्याला स्वामींची इथे गुरुपौर्णिमेला पूजा करतात, भरपूर लोक पूजा करतात स्वामींची. तर इथे मी सुद्धा आज स्वामींचीच पूजा करायला घेतलेली होती, कारण आपले जे गुरु आहेत ते स्वामी आहेत. स्वामी आपल्याला खूप आधार देतात, म्हणजे जे आपण म्हणतो अशक्य हे शक्य करतात, या वाक्याने सगळ्या गोष्टीचा आपल्याला आधार भेटतो. आणि स्वामींकडे पाहिल्यानंतर जो कॉन्फिडन्स आपल्याला वाटतो ना, तर तो इतर कुठल्याच गोष्टीत नाही. आता जे कोणी स्वामींची भक्ती करत असतील तर त्यांना या गोष्टींचा नक्कीच अनुभव असेल की स्वामींनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि न मागता आपल्या इच्छा कशा पूर्ण होतात, हो की नाही. तर आज माझ्यासोबत सुद्धा असंच झालेलं होतं. छान असं मी अभिषेक करून घेतला आणि जपमाळ जपली. एक माळ मी इथं स्वामी सारामृतचं मला तर पारायण करायचं होतं, पण त्याआधी मी स्वामींचं एक माळ इथं मंत्र म्हणून घेतले. नंतर इथं छान अशी धूप लावून घेतली, अगरबत्ती लावून घेतली, कारण स्वामींना धूप म्हणजे जे आपण म्हणतो ना धूप दिलेली त्यांना खूप आवडते. त्यामुळे इथे स्वामींना मी धूप वगैरे देऊन घेतली, छान अशी घंटी वाजवून घेतली. आणि असं जर केलं ना आपण सकाळी सकाळी खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं असं म्हणतात. म्हणजे पहिले लोक म्हणायचे खरं तर की 3:30 ते 4:30 या एका तासामध्ये ना ब्रह्ममुहूर्त असतो आणि यावेळेस सगळे देवदेवता आहेत ना तो पृथ्वीवरती आंघोळ करण्यासाठी येतात. आता हे कितपत खरं आहे काही माहिती नाही, पण असं पहिले लोक जे म्हणतात. त्यामुळं हा जो मंत्र म्हणजे यावेळेला आपण मंत्र जाप जे काही गोष्टी करू ना त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं आणि तेही 100% आपल्याला याचं फळ भेटतं. तर इथे छान असे मी सगळी पूजा करून घेतली आणि पारायण करायला सुरुवात केली. आता हे सगळे मला तुम्ही माहीत असेल तुम्हाला स्वामी सारामृत या ग्रंथामध्ये ना 21 अध्याय आहेत आणि ते मला कंटिन्यू वाचायचे होते. त्यामुळे मी सकाळी लवकर उठले, आंघोळ झाल्यानंतर वाचन करून घेतलं आणि नंतर लागले इथे तुम्ही स्वयंपाकाला, कारण आज मला स्वामींसाठी बनवायचं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक. आता तुम्ही या सगळ्याकडे थोडंसं दुर्लक्ष द्या, कारण गॅसवरती नाही ते माझे जे मी कुकरला डाळ लावलेली होती त्याचा म्हणजे शिट्टी झाल्यानंतर खाली पाणी पडलं होतं, त्यामुळे थोडासा पसारा माझा झालेला होता. आता या थोड्याशा गोष्टी माझ्या इग्नोर करा. पटकन मी सगळा पोळ्याचा स्वयंपाक करून घेतला, स्वामींना नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला आणि आरती घ्यायला मात्र शौर्य बसलेला होता, कारण आरती थोडीशी मी उशिरा घेतली, आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि तेव्हा ना शौर्य उठलेला होता, त्यामुळे त्याला मी आरती घ्यायला लावली. आता तुम्ही पाहू शकतात माझ्यासोबतचा हा एक अनुभव वेगळा होता की मी गेले 2 वर्ष आव्हांना बोलत होते की आपण स्वामींच्या मठात जाऊ, पण ते काही ना काही कारण सांगून आता जाऊ, उद्या जाऊ, परत जाऊ असं करायचेच प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर. पण आज ना मी जेव्हा पण साईला बसला बसून आले, म्हणजे त्याला स्कूलला मला पाठवायचा होता आणि त्याला मी सोडून आले खाली, वरती आल्याबरोबर आहो मला म्हटले चल तुला यायचंय ना मंदिरात की आपण स्वामींच्या मठात जाऊ. इतकं छान वाटलं म्हणून सांगू. पहिल्यांदा तर मी स्वामींपुढे हात जोडले की स्वामी मी 2 वर्ष झालं तुम्हाला ही इच्छा व्यक्त करत होते की मला एकदा तरी तुमच्या मठात यायचे आणि आज या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती मला ना
हे म्हणजे स्वामींकडून हे गिफ्ट भेटलं. काय म्हणतात ना, आहोंच्या रूपात स्वामींकडून ह्या गोष्टी माझ्या पूर्ण झाल्या. खरंच खूप छान वाटलं. इतकं पॉझिटिव्ह फील होत होतं ना मंदिरात गेल्यानंतर. खूप छोटंसं मंदिर आहे पण खूप छान वाटलं. आता तुमच्यासोबत सुद्धा असा कधी अनुभव आला आहे का, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथं छान असं दर्शन वगैरे घेतलं, खूप मस्त वाटत होतं, कारण मन अगदी प्रसन्न झालेलं होतं. आणि गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आज माझी तर इच्छा पूर्ण झाल्यामुळे मी तर खूप खुश होते. छान दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर प्रसाद घेऊन आम्ही घरी निघालो. आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही काही अनुभव आला असेल तर माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉग. बाय.